नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन चवीचे खमंग गरमागरम मऊसूत बटाटा पोहे. हे बटाटा पोहे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी बनवून देऊ शकता. चला तर मग बघूया कसे बनवायचे हे रुचकर बटाटा पोहे. तर इथे पोहे बनवण्यासाठी मी 1 वाटी असे हे जाड पोहे घेतलेले आहे. पातळ पोहे घ्यायचे नाही. हे स्वच्छ निवडून आणि चाळून घेतलेले आहे. आता हे छान 3 ते 4 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. पोहे हे आपण बाउलमध्येच धुवायचे, चाळणीमध्ये धुवायचे नाही. चाळणीत धुवून ठेवले की त्यातलं एक्स्ट्राचं मॉइश्चरायझर सगळं निघून जातं आणि नंतर ते पोहे कडक होतात. तर इथे बघू शकता मी यातलं सर्व पाणी काढून टाकलेलं आहे. मस्त धुवून घेतले. आता हे आपण 5 मिनिटं असेच ठेवूया भिजण्यासाठी. आता गॅसवरती आपण कढई ठेवूया आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे मी तेल टाकणार आहे. तेल थोडं जास्तच टाकायचं आहे पोह्याला. तेल आपलं व्यवस्थित गरम झालंय. आता यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहे आणि हे मस्त लाल रंग येईपर्यंत खरपूस असे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. कढई शक्यतो जाड बुडाची घ्यायची म्हणजे आपले पोहे खाली लागत नाही आणि लोखंडाची कढई असेल तर अतिशय उत्तम. आपले शेंगदाणे इथे मस्त लाल झालेले आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. याच तेलामध्ये आता आपण एक बटाटा बारीक फोडी करून घेतलेला तो फ्राय करून घेऊया. तुम्हाला हवं तर डायरेक्ट आपण जेव्हा कांदा परतून घेतो तेव्हा पण आपण हे घालू शकतो. पण काय होतं, शेंगदाणे छान फ्राय होतात आणि बटाटा चांगला फ्राय होत नाही. म्हणून शक्यतो अशा पद्धतीने बटाटा आधी फ्राय करून काढून घ्या. बटाटा पण आपला मस्त फ्राय झालेला आहे. आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया. बटाट्याच्या फोडी लहान लहान केल्या की झटपट फ्राय होतात. आता आपण याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकलेली आहे. जिरे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण थोडासा हिंग घालणार आहोत. याच सोबत आपण 9-10 कढीपत्त्याची पाने सुद्धा यामध्ये घालणार आहोत आणि हे मस्त आपण फ्राय करून घेऊया. मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला कढीपत्ता फ्राय करून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी इथे 4 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा आपल्याला घालायच्या आहे. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पोह्यांमध्ये घालू शकता. मिरच्यासुद्धा मस्त आपण परतून घेऊया. आता यामध्ये मी इथे 2 कांदे असे मीडियम पद्धतीचे कट करून घेतलेले आहे. कांदा जास्त बारीक कट करायचा नाही आणि हा सुद्धा आपल्याला मस्त मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा जास्त लाल करायचा नाही. पोह्यांमध्ये नेहमी कांदा जास्त घालायचा म्हणजे पोहे छान मॉइस्ट होतात आणि सॉफ्ट पण राहतात. हे सर्व आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. यासोबतच आपल्याला यामध्ये कोथिंबीर पण टाकायची आहे. मी टाकायची विसरलेली आहे पण तुम्ही नक्की टाका. आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि आपण जे फ्राय केलेले बटाटे आहे ते सुद्धा यामध्ये घालायचे आहे आणि हे छानपैकी सर्व मिक्स करून घेऊया. सर्व चांगलं मिक्स करून झाल्यावरती आपण जे भिजवून ठेवलेले पोहे आहेत ते घालायचे आहे. पोहे यामध्ये घालण्या अगोदर हाताने चांगले मोकळे करून घ्यायचे आणि पोहे मिक्स करताना सुद्धा हलक्या हाताने मिक्स करायचे म्हणजे त्याचे तुकडे होत नाहीत. हे बघा अशा पद्धतीने. गॅसची फ्लेम लो करून 1 मिनिटभर हे मस्त मी यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता याचा रंग किती छान आलेला आहे. असा रंग आला की समजायचं हे मस्त या फोडणीमध्ये मिक्स झालेले आहेत. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घालणार आहोत. साखर घालणं हे ऑप्शनल आहे पण साखर घातल्यामुळे पोहे खूप चवदार लागतात आणि मऊसूत पण राहतात. आता यामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे पण घालूया आणि हे पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ, साखर, शेंगदाणे सुद्धा आपले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं याला मस्त वाफ येऊ देऊ.
गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. 2 मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा हे छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता किती मऊसूद हे पोहे झालेले आहे. याचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता. मस्त रुचकर आणि सॉफ्ट हे पोहे आपले तयार झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया. यामध्ये अर्धा लिंबाचा रस पण मी घातलेला आहे. तुम्हाला हवं तर जेव्हा तुम्हाला खायचे तेव्हाच तुम्ही हा लिंबाचा रस घालू शकता. तर इथे आपले पोहे खाण्यासाठी रेडी आहे. किती छान मॉइस्ट झाले आहे, तुम्ही बघू शकता. खायला सुद्धा तेवढेच टेस्टी आहेत. तर नक्की करून बघा. आता आपण एका प्लेटमध्ये हे पोहे काढून घेऊया. तर अशा पद्धतीने आपले हे पोहे इथे तयार झालेले आहेत. हे पोह्यांवर तुम्ही दही टाकून खाऊ शकता किंवा पिवळी बारीक शेव असते ती पण टाकून खाऊ शकता. टोमॅटो टाकून खाऊ शकता. खोबऱ्याचा कीससुद्धा तुम्ही टाकून खाऊ शकता. जसे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे खाऊ शकता. तर अशा पद्धतीने बटाटा पोहे तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक नक्की करा. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.